भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, आपले लोकप्रिय आमदार पंकज भोयर, माननीय आमदार नामदेवरावजी उसेंडीजी, माजी आमदार अनिल सोले, श्री विजयराव आगलावे, श्री गणेशराव रफार, अशोकराव कलोडे आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उभे असलेले आपल्या महायुतीचे लोकप्रिय उमेदवार रामदासजी तडस। बऱ्याच दिवसानंतर मला सेलूमध्ये येण्याची संधी मिळाली। थोडंसं या सभेच्या पलीकडे त्या चौकात 15-20 वर्षापूर्वी भाषण देण्याची पण संधी मिळाली। पण आज सेलू बदललेला आहे, वर्धाही बदललेला आहे। केवळ रस्ते बदललेले नाही आहेत, तर शेतकरी आणि शेतकऱ्याचा स्वभाव आणि त्याचा व्यवसाय पण बदललेला आहे। 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यावेळी महात्मा गांधींनी आपल्या इथे अनेक वेळा त्यांचा मुक्काम पण या जिल्ह्यात होता। गांधीजींनी एक सूत्र दिलं होतं, ते सूत्र होतं ग्रामोद्योग, कुटीर उद्योग, लघु उद्योग, हँडलूम, हँडीक्राफ्ट्स। आणि गांधीजींच्या आर्थिक चिंतनाचा आधार होता की वी नीड मॅक्झिमम प्रोडक्शन विथ द इन्व्हॉल्वमेंट ऑफ मॅक्झिमम नंबर ऑफ पर्सन्स। जास्तीत जास्त लोकांच्या सहभागातून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला करायचं आहे, हे सूत्र गांधीजींनी आपल्या आर्थिक रचनेमध्ये मांडलं होतं। पण पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले आणि त्याआधी आपल्याला माहिती असेल, वर्धेकरांना नीट परिचय होता की आपल्या देशामध्ये 3 प्रकारचे विचार परिवार होते। एक होता काँग्रेसचा विचार परिवार, समाजवादाचा नारा घेऊन काँग्रेस पुढे जात होती पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली। दुसरा विचार परिवार जो होता तो डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त समाजवादी आणि प्रजा समाजवादी पार्टी होती। आणि तिसरं कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सिस्ट, रायटिस्ट आणि लेफ्टिस्ट। आपल्या वर्धेवरून अनेक वेळा रामचंद्र घंगारे निवडून आले, अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व केलं। कोणाच्याही प्रामाणिकपणाबद्दल प्रश्न नव्हता, पण या देशाचं भविष्य कसं घडवायचं आहे याच्यावरचे हे 3 वेगवेगळे मतप्रवाह होते। या कम्युनिस्ट पार्टीचे घंगारे साहेब प्रमुख होते, बर्धन साहेब प्रमुख होते। ती कम्युनिस्ट पार्टी आता समाप्त होण्याच्या स्थितीमध्ये आली आहे। मला चीनमध्ये जाण्याची संधी मिळाली आणि रशियात पण जाण्याची संधी मिळाली। चीनमध्ये गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की केवळ कम्युनिस्ट पार्टीचा लाल झेंडा बाकी होता, बाकी कम्युनिस्ट पार्टी संपली। तिथले जे नॉन रेसिडेन्शियल चायनीज होते, मंगोलियन वंशाचे NRC म्हणावं त्यांना, कारण NRI म्हणजे इंडियन झाले, त्या सगळ्यांनी जगातून श्रीमंत होते ते त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट आणली आणि लाल बावट्याच्या चीननी लेनिन आणि मार्क्सिस्टला सोडून अमेरिकाचा लिबरल आर्थिक नीतीचा स्वीकार केला। रशियानी पण आपला विचारधारा सोडली। लेनिन पासून तर जेवढे काही होते ते सगळे विचार सोडले। तुम्हाला जर कधी संधी मिळाली तर रशियाच्या बॉर्डरवर एक हंगेरी नावाचा देश आहे आणि त्या देशाची जी राजधानी आहे, त्या राजधानीमध्ये मी गेलो होतो। त्यावेळी एका बगीच्यामध्ये 60-70 दगडी पुतळे कोपऱ्यात ठेवले होते। मी विचारलं हे पुतळे कोणाचे आहेत, तर त्यांनी सांगितलं कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांचे आहेत। लोकांमध्ये आक्रोश तयार झाला, लोकांनी सगळे पुतळे उखडून फेकले आणि सगळे शहरातले पुतळे एका बगीच्यात कोपऱ्यात ठेवले आहेत। म्हणजे कम्युनिस्ट पार्टीची विचारधारा संपली। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या नेतृत्वाखाली जॉर्ज फर्नांडिस, मधुलिमे, SM जोशी,
अनेक खासदार होते, मधु दंडवते, या सगळ्यांनी समाजवादी पार्टी आणि प्रजा समाजवादी पार्टीवर आपली विचारधारा ठेवली. पण काळाच्या ओघात समाजवादी पार्टी संपली. जनता पार्टीमध्ये समाजवादी होते, एक दिल के टुकड़े हुए हजार, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा, अशी समाजवादी पार्टीची हालत झाली. आणि काँग्रेस पार्टीने जे मॉडेल आपल्या समोर ठेवलं होतं त्या मॉडेलची काय परिणती झाली? गरिबी वाढली, भूकमरी वाढली, बेरोजगारी वाढली. आणि जे शेतकरी एकेकाळी महात्मा गांधी म्हणायचे की 90% आबादी गावात राहते, 25 ते 30% आबादी गावं सोडून शहराकडे गेली. आज गावात राहायला कोणी तयार नाही, कारण गावात जायला प्यायला पाणी नाहीये, गावात चांगले रोड नाहीये, गावात वीज नाहीये, गावात चांगली शाळा नाहीये, गावात चांगलं महाविद्यालय नाहीये, शेतकऱ्याच्या मालाला किंमत नाहीये, तरुण मुलाच्या हाताला काम नाहीये. आणि त्यामुळे आता गावात कोणी राहायला तयार नाही. आपल्याला माहिती असेल की आज परिस्थिती अशी आहे की कुठली तरुण मुलगी लग्न करायचं असेल तर तिला चपराशी चालतो, बाबू चालतो, पण शेतकरी चालत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. याचं कारण शेतीवर, ग्रामीण अर्थशास्त्रावर, ग्रामीण अर्थनीतीवर अन्याय केला गेला. जी धोरणं स्वीकारली गेली, सरकारी पैशातून मोठमोठे स्टील प्रोजेक्ट, पॉवर प्रोजेक्ट आले, पण हे प्रोजेक्ट सरकारने करण्याची गरज होती का? मला अनेक वेळा माहिती आहे, मी आपले ते एवढे 30,000 कोटी रुपयाचा रस्ता बांधला. हा कुठून नागपूर पासून तर रत्नागिरी पर्यंत बांधला, पण हा पैसा सरकारचा नाही आहे. मी असं मॉडेल तयार केलं की सरकारी पैसा फक्त कुठे खर्च करायचा. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो, मी मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल बांधले, समुद्रामध्ये वरळी बांद्रा सीलिंग प्रोजेक्ट बांधला, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधला. आणि हा सगळा पैसा कॅपिटल मार्केटमधून लोकांकडून उभा केला, टोल घेतला, पैसे वापस केले. आणि जे बजेटमध्ये पैसे होते ते सगळे महाराष्ट्र सरकारचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून मी ते सगळे पैसे महाराष्ट्रातल्या 16,000 गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्याकरता खर्च केले. ज्या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट येते तिथे कशा करता सरकारी बजेटचा पैसा खर्च करण्याची गरज आहे. सरकारी पैसा त्या ठिकाणी खर्च करण्याची गरज होती की ज्या ठिकाणी सरकारी विशेषतः पैसा जो आहे त्याच्यात प्रायव्हेट पब्लिक इन्व्हेस्टमेंट येत नाही, तिथे खर्च करायचा. हे सुंदर बस स्टेशन बांधलं, पण आता नवीन कन्सेप्ट आला. या बस स्टेशनमध्ये आतमध्ये मॉल बांधला, त्यानंतर रेस्टॉरंट बांधले, पार्किंग तयार केलं, तर बस स्टेशन फुकटात निघालं आणि लोकांना एअर कंडिशन बस स्टेशनमध्ये बसण्याची संधी मिळाली. मग हे कशा करता सरकारी पैशातून करायचं? पण एखाद्या गावातला जिथे 50 लोकांसाठी बस स्टेशन बांधाय तिथे कोणी प्रायव्हेट पब्लिक येणार नाही, तिथे सरकारी पैशातून बांधू. ड्रेनेजच्या पाईपलाईन सरकारी पैशातून बांधू, पिण्याच्या पाण्याच्या योजना सरकारी पैशातून बांधू. पण या बाबतीमधलं पूर्ण नियोजन चुकलं. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं या 10 वर्षात केली, 50 लाख कोटी रुपयाची. पण ही सगळी कामं करत असताना मी शिपिंग मंत्री होतो. मी 16 लाख कोटी रुपयाची भारतमाला, सागरमाला नावाची योजना सुरू केली. आणि जे पोर्ट होते त्याचं इन्कम मॉनिटाईज केलं आणि 16 लाख कोटी रुपयापैकी 12 लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण केली. आणि माझं बजेट किती होतं? 800 कोटी रुपयाचं. 10 वर्षामध्ये ते बजेट झालं असेल 8,000 कोटीचं आणि कामं पूर्ण किती केली? 12 लाख कोटी रुपयाची. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जी अर्थनीती महात्मा गांधींनी सांगून देखील पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वीकारली नाही, खेड्याकडे दुर्लक्ष केलं, गाव गरीब मजदूर किसानाचं दुर्लक्ष केलं, तरुण मुलाच्या हाताला रोजगार नाही. आज जर आपण स्मार्ट सिटी बनवू शकतो तर स्मार्ट विलेज का नाही बनवू शकत? बनवू शकतो. तुम्ही कधी इस्रायलमध्ये गेले असाल
तर तिथला शेतकरी आपल्या शेतामध्ये त्याचा एअर कंडिशन बंगला आहे आणि बंगल्यामध्ये आपल्या कॉम्प्युटरवरून तो ड्रीप इरिगेशन कंट्रोल करतो आणि त्या ठिकाणी त्याचं एकरी उत्पन्न, कापसाचं उत्पन्न आहे 30 क्विंटल पर एकरी. सेलू तालुक्यात किती आहे? H4 आलं, H6 आलं, वरलक्ष्मी आलं, L147 आलं, नंतर निमकर आलं. खूप फवारे मारले. मी एकदा विद्यार्थी असताना H4 लावलं होतं. खूप चांगलं उत्पन्न आलं. त्या काळामध्ये मला 1,10,000चा कापूस झाला. मला खूप आनंद झाला. पण मी जेव्हा हिशोब केला तेव्हा 95,000 रुपयाचा खर्च झाला. मग प्रॉफिट काय? आणि म्हणून आपल्याला शेतकऱ्याला जर खऱ्या अर्थाने समृद्ध संपन्न करायचं असेल तर एक्सपेंडिचर कॉस्ट, खर्च कमी केला पाहिजे. माझ्याकडे CNG वर चालणारा ट्रॅक्टर आहे. डिझेलवर जिथे वर्षाला लाख, 1.25 रुपये खर्च होतात, CNG वर फक्त 40,000 रुपये खर्च होतात. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. Euro 6 चे इमिशन नॉन आता मॅन्डेटरी करायला जेव्हा निर्णय घेतला तेव्हा मला सगळ्या ट्रॅक्टर कंपनीचे मालक भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की साहेब, तुम्ही जर केलं तर ट्रॅक्टरची किंमत 1,00,000 रुपयांनी वाढेल, म्हणून तुम्ही हे Euro 6 चे इमिशन नॉर्म लावू नका. मी म्हणलं, मी तुमची विनंती मान्य करतो, पण माझी एक कंडिशन आहे की तुम्ही इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर तयार करा, तुम्ही इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर तयार करा, तुम्ही CNG वर, LNG वर चालणारा ट्रॅक्टर तयार करा. मी नाही आणत आहे. आणि मला आता सगळ्या ट्रॅक्टर कंपनी सांगितलं की 1 वर्षाच्या आत आम्ही हे ट्रॅक्टर आणू. यात फायदा काय आहे? आपल्या इथे तुराट्या, पराठ्या, तणस, बगास याच्यापासून देशात 300 प्लांट आता सुरू होत आहेत. 36 सुरू झाले. बायो CNG तयार होणार आहे. त्याच्यावर ट्रक आणि बसेस चालणार आहे. मी पण आमच्या तुमसरला देवाडा कारखान्यामध्ये प्रकल्प आम्ही सुरू केलाय. 1 महिन्यात सुरू होणार आहे. रोज 12 टन CNG तयार होणार आहे. शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर त्यावर चालतील आणि शेतकऱ्याची वर्षाची बचत 50,000 ते 60,000 रुपये होणार आहे. आज आपल्याकडे ड्रोन आलाय. पहिले आपण एका एकरामध्ये ऊसा करता 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत वापरतो. माझ्याकडे नागपूर जिल्ह्यामध्ये धापवड्यात शेती आहे. माझ्या पत्नीला यावेळी बक्षीस मिळालं, ती शेती बघते. तर यावेळी मला एका एकरामध्ये 85 टन ऊस झाला. ते एकरी 4 पोते युरिया आणि 4 पोते मिश्र खत लागायचं. मी यावर्षी काय केलं? आपण 3,000 एकरावर ड्रोननी स्प्रेइंग केलं, ड्रोननी, आणि नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत आणलं. जेव्हा आपण युरिया किंवा मिश्र खत फेकतो तेव्हा 75% खत वाया जातं आणि 25% पिकावर जातं. पण जेव्हा ड्रोनने आपण स्प्रे करतो तेव्हा 75% पिकांना जातं आणि 25% वाया जातं. म्हणजे 4 पोते युरियाच्या ऐवजी 2 बॉटल युरियामध्ये, नॅनो युरियामध्ये काम झालं. 4 पोते मिश्र खताच्या ऐवजी 2 बॉटल मिश्र खतामध्ये काम झालं आणि 1 बॉटल नॅनो युरिया इक्वल टू 1 पोतं. म्हणजे 4 पोत्याचं सेव्हिंग झालं. जर ट्रॅक्टर CNG वर मिळाला तर 50,000चं सेव्हिंग. जर खतामध्ये आपण वापरलं तर पर एकरी 8,000 रुपयाचं सेव्हिंग. उत्पन्न वाढणार आहे आणि जास्त केमिकल खत वापरल्यामुळे आपल्या शेतीचं उलट नुकसान होतं. आज मला आनंद आहे की जोपर्यंत आपण आपल्या इथे बघा, कुठल्याही मोठ्या माणसाच्या लग्नात मुंबईला किंवा दिल्लीला जा, जी फळं खायला मिळतात ती सगळी फॉरेनची आहे. का आपल्या देशामध्ये चांगली फळं का तयार होत नाही? नाशिकमध्ये सह्याद्री फार्म आहे. त्यांनी स्पेनमधून द्राक्षाची कलम आणली आणि द्राक्षाच्या कलमा तयार केल्या आणि फार्मर प्रोड्यूस कंपनी जे सह्याद्री आहे तिने 1,500 कोटी रुपयाचे द्राक्ष निर्यात केले. मग आपल्या इथे बीज आणि कलमा याचा सुधार करण्याकरता आपण चांगल्या नर्सरी नाही, चांगल्या सीड कंपन्या आहे, पण उत्पादन नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याला मुनाफा नाही. आणि म्हणून आपल्या इथे प्रत्येक गावामध्ये उत्तम नर्सरी असली पाहिजे. प्रत्येक गावामध्ये उत्तम बियाणं मिळालं पाहिजे. आज अमेरिकेमध्ये
सोयाबीनचं उत्पन्न पर एकर 30 क्विंटल आहे, ब्राझीलमध्ये 28 क्विंटल आहे, अर्जेंटिनामध्ये 26 क्विंटल आहे आणि माझ्याकडे 3-4 वर्ष तर पहिल्यांदा 11 क्विंटल झालं. आता सेलूमध्ये चांगलं उत्पन्न काढतात, पण मला नाही माहित 8-10 क्विंटलच्या वरती झालं कुठे, नाही ना. झालं का 10 क्विंटलच्या वरती सोयाबीन कोणाला? मग अमेरिकेमध्ये होतं, आपल्याकडे का नाही होत? याचं कारण असं आहे की आपल्याला काळाच्या ओघात बदललं पाहिजे. पाणी ही सगळ्यात मोठी समस्या आहे. का आपल्या जिल्ह्यामध्ये 100% सिंचन नाही होऊ शकत? आज आपल्या जिल्ह्यामध्ये 100% सिंचन करण्याचा संकल्प जर शेतकऱ्यांनी केला तर मला वाटतं आपण 100% यशस्वी होऊ. आम्ही या वर्धा जिल्ह्यामध्ये तामसवाडाला पहिला प्रयोग केला. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा, थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात, शेतातलं पाणी शेतात. आज अनेक ठिकाणी पाण्याची लेवल वाढली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी एवढा विद्वान नाही आहे, पण मला 9 डॉक्टरेट डिलीट्स मिळाल्या, 9, आणि त्यापैकी 4 मिळाल्या कृषी विज्ञानाकडे. पंजाबराव कृषी विद्यापीठाने मला डिलीट दिली, महात्मा ज्योतिबा फुले राहुरी युनिव्हर्सिटीने डिलीट दिली, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीने डिलीट दिली, स्वामी रामानंद तीर्थ नांदेड युनिव्हर्सिटीने डिलीट दिली, आणि आता परभणीच्या युनिव्हर्सिटीची डिलीट घ्यायला मला जायचं आहे. आणि शिवाय देशात 4 मोठ्या युनिव्हर्सिटीने डॉक्टरेट दिली. माझी आपल्याला विनंती आहे की आज आपल्या शेतामध्ये इकडे तिकडे जे पाणी वाया जातं, आपण, मला एक लहानशी गोष्ट सांगतो. आपण नोकरी करणारे अनेक लोक आपल्यामध्ये आहेत. ते काय करतात? नोकरी करत असताना प्रॉव्हिडंट फंड त्याच्यात पैसे टाकतात, बँकेत डिपॉझिट करतात, आणि रिटायर्ड झाल्यानंतर मग त्या पैशाच्या व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात. तुम्हाला उंट माहिती आहे? राजस्थानमध्ये उंटा नावाचा प्राणी मोठा लोकप्रिय आहे, मोठं वाळवंट आहे. मी आता मध्ये राजस्थानमध्ये गेलो तर तिथल्या खासदारांनी मला सांगितलं की माझा मतदारसंघ 700 किलोमीटर मोठा, एवढं वाळवंट आहे. मी म्हणलं तुम्ही वाळवंटात काय करता? खारं पाणी आहे. त्यांनी सांगितलं खाऱ्या पाण्यात आता झेंगे तयार करायला सुरुवात केली. पण एवढं जे वाळवंट आहे तिथे प्यायला पाणी कमी आहे, आणि ज्यावेळी माणसावर वेळ येते की पाण्यापासून मरण्याची, तेव्हा त्या उंटाच्या पोटात एक पिशवी आहे आणि त्यात पाणी आहे. ती पिशवी काढून ते पाणी पितात आणि जिवंत राहतात. आपण पाण्याचं डिपॉझिट का नाही करू शकत? पुरामध्ये आपलं नुकसान होतं, पूर आल्यामुळे आपल्या गावातली घरं उद्ध्वस्त होतात, शेतकऱ्यांचं पीक उद्ध्वस्त होतं. पण आपण जर पाण्याचं नियोजन नीट केलं, सगळीच मोठी धरणं बांधणं शक्य नाही आहे, पण धावणाऱ्या पाण्याला अडवलं, जमिनीत जिरवलं, तर माझा व्यक्तिगत अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्याकडे 60 एकर शेती आहे धापेवाड्याला. 3 विहिरी होत्या, आणि विहिरीच्या पंपावर MSCBची वीज कधी येते कधी जाते अशी होती. कंटाळून गेलो होतो. मग 3ही ठिकाणी आता मी आमच्या नदी आणि नाल्याचं खोलीकरण, रुंदीकरण केलं, पाणी आतमध्ये मुरवलं, आणि आता माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे 3 पंप आहेत, आणि माझ्या विहिरीचं पाणी 10 तास चालतं. सगळं ड्रीप इरिगेशन आहे, आणि माझे उत्पन्न 2.5 पटीने वाढ झाली. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की भारत सरकारतर्फे आम्ही सोलर पंपाची योजना आणली. मला 7.5 हॉर्स पॉवरचा एक पंप केवळ 37,000 रुपयात मिळाला. बावनकुळे साहेब जेव्हा ऊर्जा मंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक योजना आणल्या ऊर्जा सोलर पंपाच्या. 8 लाख पंप आले, आणि त्या पंपामुळे आज 10 तास पाणी मिळू शकतं. आणि जर तुम्ही जलसंवर्धनाचा कार्यक्रम केला तर आपल्या विहिरीला 10 तास पाणी मिळालं, आणि तुम्ही जर ड्रीप इरिगेशन केलं तर आपल्या तालुक्यामध्ये 100% सिंचन झाल्याशिवाय राहणार नाही. मला अतिशय आनंद आहे की मी पण प्रयत्न केला होता, आणि विशेषतः आपले आमदार पंकज भोयर यांनी पण प्रयत्न केला. मी 2-3दा देवेंद्रशी चर्चा केली. बोर प्रकल्पामध्ये 10,000 हेक्टर सिंचन होतं, गाळ साचला होता, नाल्याबरोबर काम करत नव्हत्या. त्याचा प्रकल्प आता मंजूर झालेला आहे, आणि 10,000 हेक्टरवरून 16,000 हेक्टरवर आपलं सिंचन जाणार आहे.
धाम प्रकल्प केवळ 3000 हेक्टर होतं. मोठ्या प्रमाणावर आपण बजाज फाउंडेशन कडनं आपल्या इथे अनेक ठिकाणी खोलीकरण रुंदीकरणाचं काम केलं. मी स्वतः त्यांचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडनं मंजूर करून घेतला आणि मला आनंद आहे की त्या ठिकाणी आपण पाणी अडवणं पाणी जिरवण्याचा कार्यक्रम केला आणि आता महाराष्ट्र सरकारने धाम प्रकल्पाला मंजुरी दिली आणि 3000 हेक्टर वरून 10000 हेक्टर सिंचन होणार आहे आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला त्याचा फायदा होणार आहे. एकीकडे प्रकल्प आपण करू. मी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये 36 तलाव बांधून दिले फुकट. NHI ला लागणारी माती ॲग्रिगेट त्या तलावातून काढले आणि फुकट तलाव बांधून दिले. परभणीला 36 बांधून दिले. देशात 1000 तलाव बांधले आणि बुलढाणा ते अजिंठा धनगर समाजाची गावं होती, पाणी नव्हतं, लोक गावं सोडून जायचे. पूर्ण नदी नाले खोलीकरण केले, तलावाचं खोलीकरण केलं. आता एकही धनगर समाजाचा माणूस आपलं गाव सोडून जात नाही. सगळ्या ठिकाणी पाणी उपलब्ध झालं आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिली प्रायोरिटी म्हणजे आपल्याला पाणी मिळालं पाहिजे. आणि जर विदर्भातल्या या शेतकरी आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये आपण सिंचन कमीत कमी 70 ते 75% नेलं तर विदर्भातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, हे मी गॅरंटीने आपल्या सगळ्यांना सांगतो. पण आपले प्रयत्न कोणत्या दिशेने आहेत ते महत्वाचं आहे. आज सरकारने, मला आनंद आहे, आम्ही सगळ्यांनी मदर डेअरी नागपूरला आणली. मला लाज वाटते या गोष्टीची की आम्ही पश्चिम महाराष्ट्रावर टीका करायला. आज मी आता मराठवाड्यात होतो, हिंगोलीला होतो, नांदेडला होतो, बऱ्याच तिकडल्या गावात होतो. अशोक चव्हाण माझ्यावर होते. मी त्यांना म्हणलं आपण पश्चिम महाराष्ट्राला सांगतो शिव्या देतो, पण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एवढं दूध होतं त्याच्यापेक्षा जास्त दूध एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात होतं. मग आपण मदर डेअरी आणली. बुटीबोरीमध्ये 450 कोटी रुपयाचा प्रकल्प सुरू केला आहे आणि रोज विदर्भ आणि मराठवाड्याच्या 4 जिल्ह्यातून 40 लाख लिटर दूध रोज आपण घेणार आहोत. पण हे करण्याकरता आपली गाय दूध किती देते? 2 लिटर, 1.5 लिटर. कसं होणार? आणि मग आपण नवीन टेक्नॉलॉजी आणली भारत सरकारमध्ये. ही पहिली टेक्नॉलॉजी अशी आणली की ब्राझीलमध्ये 1952 साली आपली गाय गेली होती. त्या गायीचं गीर नावाची गाय होती. त्यांनी संशोधन केलं आणि त्या गायीचं वाण आता तिथे 60 लिटर दूध देत आहे. त्या गायीचा जो सांड होता बुल टोरॅन्डो, त्याचं त्यांनी सिमेंस काढलं. दिवेसाहेब बसले इथे, आहे का? गेले? उभे राहा इकडे. यांच्याकडे टेस्ट ट्यूब बेबी, तसं टेस्ट ट्यूब गोरी तयार झाली. टेस्ट ट्यूब गोरी म्हणजे आताशी व्यवस्था आली आहे का गोरा होणारच नाही, 100% गोरीच होईल. बेटी बचाव अभियानाची गरज नाही. या जिल्ह्यात आर्वी जवळ आहे आणि 8 गोऱ्या 4 गोरे झाले आणि 2 लिटर त्या गाईचा जो गर्भ आहे त्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर करतात. आपण तेलंगखेडीला, नागपूरला मोठा प्रकल्प सुरू केला. चितळे डेअरीने सांगलीला सुरू केला. मी आणि पवार साहेबांनी उद्घाटन केलं. आणि तिसरा प्रकल्प देशातला बारामतीत पवार साहेबांनी सुरू केला. आम्ही आता आमच्या सरकारतर्फे योजना टाकली आहे की जिल्ह्यामध्ये आपण व्हेटरनरी हॉस्पिटल चांगले अद्ययावत बनवू. मोटरसायकल मिळेल युवकाला आणि गाय गरम झाली की फोन करेल शेतकरी, अर्ध्या तासाच्या आत तो येईल. गीर, साईवाल, राठी या गाय त्या सांडाचं जे सिमेंस आहे ज्याच्या आईचं दूध 50 लिटर पेक्षा जास्त आहे ते आपण त्या गाईला इंजेक्ट करू आणि 100% गोरीच होईल आणि गोरी 25 लिटर दुधाची होईल. आज आपल्या भागामध्ये आपण फार्मर प्रोड्यूस कंपन्या सुरू केल्या. आज आपल्या इथे नेपियर ग्रास लोक लावायला लागले. दिवे साहेबांनी पण त्यांच्याकडे केला आहे. मशीन आणल्या आणि वर्षभर हिरवा चारा आपल्या गोरांना मिळू शकतो. ते गवत कापतात, प्लास्टिकच्या याच्यात गोल याच्यात बांधतात आणि वर्षभर ठेवतात आणि मग ते गवत हळूहळू वापरतात. या ठिकाणी पशुखाद्य तयार करायला मी मदर डेअरीला सांगितलं आहे की आपण आपल्या इथली सरकीची ढेप स्वस्तात आहे, जवसाची ढेप स्वस्तात आहे, सोयाबीनची महाग आहे, राईस हस आहे. इथे जे पदार्थ आहे त्याचा फॉर्म्युला तयार करा आणि 20 ते 21 रुपये किलोनी
पशुखाद्य प्रोटीन युक्त शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, याची व्यवस्था आता मदर डेअरी करते आहे. 450 कोटीचा प्रकल्प आहे. आणि जर आता महाराष्ट्र सरकारने 10,000 कोटीचा प्रकल्प, मी देवेंद्रजी आणि विखे पाटलांकडे मीटिंग झाली, विनंती केली, त्यांनी मंजूर केलेला आहे. आणि माझी आपल्यासारख्या सेलूतल्या सुज्ञ आणि प्रगतिशील शेतकऱ्यांना विनंती आहे की जसं गोट फार्म आहे, पोल्ट्री आहे, तसा काऊ फार्म सुरू करा. 20-20, 25 लिटरच्या गायी तयार करा. येणाऱ्या 5-10 वर्षात महाराष्ट्र सरकार ते विकत घ्यायला तयार आहे. 10,000 कोटी रुपयाची योजना आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे असणारी गाय जर 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणारी असेल तर शेतकरी एका गायीवर आपलं पोट भरू शकतो. मदर डेअरी तर्फे आपण हा सगळा माल एक्सपोर्ट करण्याची तयारी करतो. आपण संत्र्याची बर्फी तयार केली होती, पण ती 8च दिवस टिकत होती. मी आता मदर डेअरीला सांगितले की संत्र्याची पावडर तयार करा ज्यूसच्या ऐवजी, आणि पावडर खव्यात टाकून बर्फी तयार करा, जेणेकरून ही बर्फी 3 महिने 4 महिने टिकली पाहिजे. आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये नागपुरी संत्र्याची बर्फी ही जगात तिचा ब्रँड तयार झाला पाहिजे, याकरता प्रयत्न करा. आपलं गोरसपाकचं बिस्किट कसं चांगलं आहे. मी MSMEचा मंत्री होतो, त्यांना 10 वेळा म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, उत्पादन वाढवा, जागा घ्या, पैसे देतो. नाही म्हणे आम्ही आहोत तसेच ठीक आहोत. तुमची इच्छा. म्हणजे आपल्या देशामध्ये पोटेन्शियल आहे, पण आपल्याला विकासाचा मार्ग कोणता मिळालेला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण सिंधीला ड्रायपोर्ट आणला, अजूनही लोकांना बरोबर समजलं नाही काय आहे. मी सोप्या भाषेत सांगितलं की मुंबईचा समुद्र आपण सिंधीत आणला, मुंबईचा समुद्र जालन्यात आणला. आणि या ड्रायपोर्टमध्ये विदर्भातला कपडा, आपले जामची फॅक्टरी आहे ना मोतांची, 400 कंटेनर कपडा ते बांगलादेशला पाठवतात. अनेक जिनिंग प्रेसिंगवाल्या आपल्या कापसाचे कंटेनर बांगलादेशमध्ये पाठवतात. अनेक सूत गिरण्या आपलं सूत बांगलादेशात पाठवतात. पण हे जातं कसं. हे जातं वर्धेवरून, सेलूवरून JNPTला एक ट्रक कंटेनरमध्ये. तिथून कुठे जातो कोलंबोला, कोलंबोवरून कुठे जातो चितगावला. म्हणजे एका कंटेनरचा किराया किती येतो 1.5 लाख रुपये. आपण नवीन योजना तयार केली की जालन्यावरून सिंधीवरून डायरेक्ट कंटेनर गाडीच्या गाडी भरून हल्दियाला म्हणजे कलकत्त्यात जाईल, आणि हल्दियावरून नदीच्या मार्गाने बाजमधून चितगावला जाईल. जिथे 1.5 लाख रुपये कंटेनरचा खर्च होता तो आपण 70,000वर आणला. आता विदर्भाचा कापूस, सूत, जिनिंग प्रेसिंगच्या गाठी या डायरेक्ट बांगलादेशला जातील आणि विदर्भाच्या शेतकऱ्याच्या कापसाला जास्त भाव मिळेल. हा सिंधी पोर्टचा उपयोग आहे. आपण 300 किसान रेल सुरू केल्या. केळी, संत्र 50% सबसिडी दिली. आपल्या जगामध्ये आपला माल कसा नेता येईल, कोल्ड स्टोरेज कसे तयार होतील, प्री कुलिंग प्लांट कसे तयार होतील, आपल्याकडे जेव्हा भाव कमी असेल तेव्हा स्टोरेज कसं करता येईल, आणि भाव जास्त होतील तेव्हा विकता कसं येईल, याचे भंडार उघडण्याची गरज आहे. मला आनंद आहे की ड्रायपोर्ट निश्चितपणे आपल्या उपयोगाचा. इथेनॉलवर चालणारा ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकवर चालणारा ट्रॅक्टर, CNG वर चालणारा ट्रॅक्टर आपली बचत करणारा. बीज, नर्सरी याच्याकरता सरकारच्या योजना आहेत. आणि एवढंच नाही तर ड्रोन मध्ये आपण महिला बचत गटाला 15,000 ड्रोन दिले. माझी विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये आता शेतीचं यांत्रिकीकरण झालं पाहिजे, नवीन नवीन यंत्र आली पाहिजे, आणि त्याच्या आधारावर आपला उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, तर शेतकऱ्याच्या हातात पैसा येणार. मला आनंद आहे की आपण विशेषतः नागपूर पासून तर वर्धेपर्यंत, बंडेरा, अमरावतीपर्यंत ब्रॉडगेज मेट्रो सुरू करणार आहे. म्हणजे नागपूर ते वर्धा फक्त अर्ध्या तासात, नागपूर ते अमरावती 1.25 तासात, नागपूर ते बल्लारशाह चंद्रपूर, नागपूर ते वडसा, नागपूर ते गोंदिया, नागपूर ते छिंदवाडा, नागपूर ते बैतूल, काटोल, नरखेड, नागपूर ते रामटेक. आपली जी रेल्वे लाईन आहे त्याच्यावर जाम होता. आता नागपूर ते वर्धा ही नागपूर ते मद्रास ते दिल्ली आणि मुंबई ते कलकत्ता याच्यामध्ये येत होती.
आता 4 लेन झाल्या की लगेच आपण ब्रॉडगेज मेट्रो सुरू करणार आहे आणि त्यामुळे वर्धेत नोकरी करणारे 70,000 लोक नागपूरला जातात. त्या सगळ्यांना अर्ध्या तासाच्या आत नागपूरला पोहोचता येईल, अजनीवर उतरता येईल. आपण ज्या ज्या आवश्यकतेनुसार बदल केला, परिस्थिती बदलवली. शेतकरी केवळ अन्नदाता होऊन चालणार नाही, तर शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. शेतकरी केवळ ऊर्जादाता म्हणून चालणार नाही, तो इंधनदाता झाला पाहिजे. माझ्याकडे नागपूरमध्ये एक टोयोटोची इनोवा गाडी आहे जी 100% इथेनॉलवर चालते, शेतकऱ्यांनी तयार केलेल्या. आणि त्या गाडीची 60% वीज तयार करते. पेट्रोलच्या ॲव्हरेजवर तिची जर तुलना केली तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येईल, एवढा फायदा आहे. बजाज कंपनीने आता इथेनॉलवर चालणाऱ्या बाईक तयार केल्या, हिरोनी तयार केल्या, होंडाने तयार केल्या, टीव्हीएसने तयार केल्या. आणि इंडियन ऑइल आता 300 इथेनॉलचे पंप टाकणार आहे. आपण 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट करतो. पण आज शेतकऱ्यांनी जर हे इंधन दिलं, हे 16 लाख कोटी वाचले आणि शेतकऱ्याच्या घरात गेले तर गावं समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ब्रोकन राईस पासून, बाजरीपासून, मक्यापासून, बांबूपासून, पराठ्या तुराट्यापासून, मळीपासून, ऊसाच्या रसापासून आता इथेनॉल तयार होत आहे. तुम्ही जेवढे लोक बसले आहात, जेवढ्यांजवळ पेट्रोलची गाडी आहे, स्कूटर आहे, बाईक आहे, त्या सगळ्यांच्या गाडीमध्ये 20% इथेनॉल आम्ही तयार केलेलं मिसळलेलं आहे. हा वर्धेचा डेपो, हा खापरीचा डेपो, हे सगळे डेपो आम्हाला त्यांना सप्लाय करतो. आणि आता तो दिवस दूर नाही आहे. हे माझं स्वप्न आहे की शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर आता हवाई इंधन तयार होणार आहे. स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून आपण दिल्लीला आणलं. 100% हवाई इंधन शेतकऱ्यांनी तयार केलेलं होतं. एवढंच नाही, एअर एशियाचं विमान टाटानी 100% शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बायोफ्युएलवर चालवलं. आणि आता शेतकरी आपल्या पराठ्या तुराट्या, सोयाबीनचं कुटार, बगास याच्यापासून डांबर तयार करायला लागला. 13 कारखाने पंजाब हरियाणात सुरू झाले. राईस स्ट्रॉ पासून डांबर. म्हणजे शेतकरी अन्नदाता झाला, शेतकरी ऊर्जादाता झाला, शेतकरी इंधनदाता झाला, शेतकरी डांबरदाता झाला आणि आता शेतकरी हवाई इंधन दाता झालेला. तुम्हाला मी सांगतो, तुमचा विश्वास नाही बसणार, कारण हे सगळं कधी ऐकलं नाही आहे, कधी पाहिलं नाही आहे. पण एक लक्षात ठेवा की मी फोकनाड मारणारा लीडर नाही आहे. मी जे सांगतो तेच करतो, जे करतो ते सांगतो. और डंके की चोट पर कहता हूं कि रिकॉर्ड कर लो और नहीं हुआ तो ब्रेकिंग न्यूज लगा दो. कारण नेत्याचं काम आहे की त्यांनी 25 वर्ष 50 वर्ष दूर जाऊन विचार केला पाहिजे. माझ्याकडे पाण्यातून हायड्रोजन निघून त्याची गाडी आहे दिल्लीत, या मर्सिडीज पेक्षा चांगली आहे. इथेनॉलवर चालणारी गाडी आहे. मी या देशामध्ये इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बसेस आणल्या. 5 वर्ष थांबा. नागपूर ते वर्धा, नागपूर ते यवतमाळ हे जे एसटी बस स्टेशन आहे ना, इथं चार्जिंग स्टेशन लागेल. डिझेलच्या बसेस बंद होतील आणि 5 वर्षामध्ये सेलूची जनता एअर कंडिशन इलेक्ट्रिक बसमध्ये फिरेल आणि तिकिटाचे दर 25 ते 30% कमी होतील. हे होऊ शकतं. आज आमच्याकडे आम्ही नागपूर ते शेगाव फुकट घेऊन जातो. 70,000 लोकांना मिळून, ज्येष्ठ नागरिकांना. दत्ताभाऊ आणि मी मिळून ज्येष्ठ नागरिक मंडळ काढलेला. 70,000 लोकांना शेगावला फुकट नेलं. आता माहूरचा विकास होणार आहे, माहूरची व्यवस्था करणार आहे. अंबोराचा पूल बनलेला आहे. अंबोरा आता जगातलं एक सुंदर ठिकाण बनणार आहे. आपल्या भागामध्ये टुरिझम वाढलं पाहिजे, सिंचन वाढलं पाहिजे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे. आणि केवळ स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट विलेज पण तयार झालं पाहिजे. मी पहिलं स्मार्ट विलेज बेल्याला सुरू करतो. मी करून दाखवीन. मी जेवढ्या गोष्टी बोललो तेवढ्या ज्याला बघायच्या असतील त्यांनी या, मी तुम्हाला दाखवून देतो. पण कधी कधी भावना आणि व्यवहाराची सांगड होते.
विदर्भाचा विकास झाला पाहिजे, ऊस लावला पाहिजे, शेतकरी त्यांना चांगलं इन्कम झालं पाहिजे म्हणून 3 साखर कारखाने चालवतो. गेल्या 10 वर्षापासून 30 कोटी रुपये दरवर्षी याप्रमाणे 300 कोटी रुपयाचं नुकसान सहन केलं. पण शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे. यावर्षी 5.5 लाखाचं क्रशिंग झालं. जोपर्यंत 10 लाखाचं क्रशिंग होत नाही तोपर्यंत साखर कारखाना लॉस मध्ये राहणार. पण मी हे चालवलं. इथेनॉल मधून, विजेतून मिळालेल्या पैशावर कर्ज फेडलं, कारण माझ्या मनात तळमळ होती की या शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सरकारने मदर डेअरीचा प्रकल्प आणला, आमच्या सरकारने सिंचनाच्या सुविधा केल्या, आमच्या सरकारने सोलर पंप आणले, आमच्या सरकारने आयुष्य योजनेमध्ये अनेक लोकांना आज ऑपरेशनच्या व्यवस्था करून दिल्या. मी तर नागपूरमध्ये 1,14,000 लोकांना, दिव्यांगांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत केली. एवढंच नाही, आत्ता मला वर्धेत भेटला की किडनी ट्रान्सफर करायची आहे. वर्धेतले लोक असतील, विदर्भातले लोक असतील, सगळ्यांना मदत करण्याचं काम केलं. आपल्याला हे चित्र बदलवायचं आहे. आता शेतकऱ्यांनी आत्महत्या करता कामा नये. आणि ज्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होता त्याचा संबंध काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या आर्थिक धोरणाशी होता. ती धोरणं आता बदलली आहे आणि ती धोरणं जर पुढे राबवायची असेल आणि तुम्ही सगळ्यांनी जर भारतीय जनता पार्टीला आणि एनडीएला आशीर्वाद दिला तर हाला वेळ लागेल. काम कठीण आहे पण अशक्य नाही आहे. पुन्हा एकदा तो दिवस पाहायला मिळेल की सेलू मधला मुलगा नागपूरमध्ये, मुंबईमध्ये, पुण्यामध्ये गेला असेल तो पुन्हा वापस येईल. स्मार्ट विलेज बनेल, स्वच्छ विलेज बनेल, 24 तास वीज राहील सोलरवरची, चांगले घरं राहतील, शेतकरी समृद्ध संपन्न होईल, तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल, गावात चांगली शाळा होईल, सिंचनाच्या सुविधा प्राप्त होईल आणि मग लोक शहराकडून पुन्हा एकदा गावाकडे येतील. तो दिवस आता दूर नाही आहे. आपल्या देशामधली रुरल ऍग्रिकल्चर इकॉनॉमी बदलली पाहिजे. शरद जोशी नेहमी सांगत होते की आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आपण आहोत. भाव ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. डिमांड अँड सप्लायशी संबंध आहे. सोयाबीनचा भाव अर्जेंटिना ठरवतं, मक्याचा भाव अमेरिका ठरवतं, पॉमोलिन तेलाचा भाव मलेशिया ठरवतं. तर आपल्या पॉमोलिन तेलाचा भाव जर मलेशिया ठरवतं, आपल्याला पर्यायाने आपल्या देशात आपण 1.5 लाख कोटी रुपयाचं खाद्यतेल आयात करतो. सोयाबीन, जवस, सरसू, मुंगफल्ली त्याची लागवड वाढवली पाहिजे. जे डिझेल पेट्रोलच्या आयातीमध्ये आपले 16 लाख कोटी खर्च होतात ते वाचवले पाहिजे. स्वदेशी, स्वावलंबन आणि स्वातंत्र्याच्या आधारावर समृद्ध संपन्न भारत, समृद्ध शेतकरी, आत्महत्येपासून मुक्त असणारा शेतकरी आणि गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण ही नीती घेऊन आम्ही काम करतो. पण याचे परिणाम मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलो आहे की या परिणामाच्या शेवटपर्यंत जाणं या जनतेचं हित आहे. मी परवा नागपूरला जनतेला सांगितलं की मी 7 वर्ल्ड रेकॉर्ड केले, 9 डॉक्टरेट मला मिळाल्या, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत 50 लाख कोटी रुपयाचे कामं केली. एकही माणूस असा मिळणार नाही, तो असेल तर मला कानात सांगा की माझं काम घेण्याकरता गडकरींकडे मला पैसे द्यावे लागले. भ्रष्टाचार मुक्त, उत्तम क्वालिटीचे चांगले रस्ते, शिपिंग मध्ये, पोर्ट मध्ये, वॉटर रिसोर्सेस मध्ये, MSME मध्ये मी काम करण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बदलली. आपण शेणापासून पेंट तयार केला. 150 फॅक्टरी सुरू झाल्या. डिस्टेंपर आणि पेंट या कुठल्याही कंपनीपेक्षा चांगला आहे. माझी एकच विनंती आहे की गांधीजींनी जे सूत्र मांडलं होतं की ग्रामीण भागामध्ये, खेड्यामध्ये राहणाऱ्या माणसाला केंद्रबिंदू मानून गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करणारी नीती असली पाहिजे. विनोबाजींनी तेच सांगितलं. पण नेहरूंच्या काळामध्ये उलटी आर्थिक धोरणं आखल्या गेली. सरकारच्या पैशातून भिलाईचे प्रकल्प, पॉवर प्रोजेक्ट उभे झाले. गाव गरीब मजदूर शेतकरी निग्लेक्ट झाला. गावं बेचिराग झाली. तरुण अनेक लोक गावं सोडून निघून गेली.
पण पुन्हा एकदा हे चक्र उलट फिरवायचं आहे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करायचं आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवायच्या आहे. गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम द्यायचं आहे. आणि याचा संबंध नीतीशी आहे, आर्थिक नीतीशी आहे. आणि ती नीती घेऊन जर वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन असेल तर उद्योग येतील, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येईल. उद्योग आले तर तरुण मुलाच्या हाताला काम मिळेल. आणि काम मिळालं तर गरिबी दूर होईल, भूकमरी दूर होईल. भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी आर्थिक महाशक्ती बनली पाहिजे. भारत विश्वगुरु बनला पाहिजे. भारत जगातली ताकद बनली पाहिजे. हम दो चार रहे न रहे, तेरा वैभव अमर रहे मा, हा आमचा संस्कार आहे. आणि योग्य नीतीच्या आधारावर या देशाला सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण आणि सुखी समृद्ध संपन्न हिंदुस्थान, जगातला विश्वगुरु, जगातली तिसरी मोठी आर्थिक व्यवस्था अब ही आपल्याला तयार करायची आहे. आणि ते करण्याकरता तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला पाहिजे आहे. रामदासजींनी आपली जी कामं झालेली आहे या अनेक कामाचा फॉलोअप वेळोवेळी माझ्याकडे केला. त्या वर्धेच्या पुलाकरता अजूनही झाला नाही ना पूर्ण, अड्ड्यातच होईल. एवढे रेल्वेवाले नालायक आहेत, किती दिवस त्रास दिला. म्हणजे मी नेहमी म्हणतो माझ्या घरासमोर एक रस्ता होता, तो बांधायला मला 12 वर्ष लागले, केळीबाग रोड. आणि मुंबई दिल्ली हायवे 1,00,000 कोटीचा 1385 किलोमीटर मी 2.5 वर्षात बांधून पूर्ण केला. तसा हा रेल्वेचा पूल वर्धेचा. आता मी बोलत नाही पब्लिकली, पण रामदासजींना खूप वेळा सल्ला दिला, लावा कनपटात 2-4. आता झाले म्हणतात ते, 8 दिवसात चालू होईल म्हणतात. दत्ताभाऊंनी मला विनंती केली तेव्हा मी तो पूल मंजूर केला होता. पण इथल्या प्रत्येक कामाचं फॉलोअप रामदासजी करतात. ब्लॅक स्पॉट शोधतात, रोडची कामं, सिंचनाची कामं, शेतकऱ्यांचे प्रश्न सायलेंटली मांडत असतात. लोकसभेत त्यांनी वर्धेच्या पुलाचा प्रश्न 3 वेळा मांडला. या भागात सायलेंटली वर्धा जिल्ह्याचा आणि या लोकसभा क्षेत्राचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि ते जरी असले तरी त्यांच्या मागे माझी ताकद उभी आहे, मोदीजींची ताकद उभी आहे, आमच्या दोघांची गॅरंटी आहे. हे जातीपातीचं राजकारण करू नका. माणूस हा जातीने मोठा नसतो, माणूस हा गुणांनी मोठा असतो. या समाजातली छुवाछूत, अस्पृश्यता, जातीयता समूळ नष्ट झाली पाहिजे. आणि मानवतेच्या आधारावर आर्थिक समता आणि सामाजिक समता प्रस्थापित झाली पाहिजे. मी तर ओपनली सांगत होतो की जो करेगी जात की बात उसको कसके पड़ेगी लात. मी सांगितलं नागपुर मेरा परिवार है, मैं नागपुर का हूं और नागपुर की जनता मेरा परिवार है. गरीब माणसाची आमची कमिटमेंट आहे. गरीब गरीब असतो, गरीबाला धर्म, जात, पंथ, धर्म नसते. ज्या भावात मुसलमानाला पेट्रोल विकत मिळतं त्याच भावात हिंदूला विकत मिळतं. जातीपातीचं राजकारण करू नका, विकासाचं राजकारण करा. या देशाचं भविष्य बदलवायचं आहे. या बळीराजाचं, या शेतकऱ्याचं भविष्य बदलवायचं आहे. त्याला कर्जमुक्त करायचं आहे. स्मार्ट शहर आणि स्मार्ट विलेजेस तयार करायचे आहेत. 75 ते 80% सिंचन करायचं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे अशी व्यवस्था करायची आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे सोलर पंप लावायचा आहे. ड्रीप इरिगेशन करायचं आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न 3 पटीने वाढवायचं आहे. आणि गावं समृद्ध आणि संपन्न करायची आहे. हे पूर्ण करण्याकरता तुम्ही पुन्हा एकदा रामदासजींना आशीर्वाद द्या. कमळाच्या फुलाची बटन दाबा. आणि एक सांगायला विसरलो, हे अपप्रचार करून राहिले कि भाजपा वाले चुनकर आएंगे तो बाबा साहब का संविधान बदल देंगे. मी लॉचा ग्रॅज्युएट आहे. केशवानंद भारती केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि 7 न्यायमूर्तींनी निर्णय दिला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. घटनेचे मूलभूत तत्व बदलता येणार नाही. कोणाचंही सरकार हो, कोणी प्रधानमंत्री हो. फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, डेमोक्रेसी, समाजवाद,
धर्मनिरपेक्षता ही जे मूल तत्व आहे ते कोणतंही सरकार आलं तरी बदलवता येणार नाही. हा सुप्रीम कोर्टाच्या 7 जस्टिस आणि चीफ जस्टिसचा निर्णय आहे. बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि हे काँग्रेसवाले एक गाणं होतं ना, जब भी जी चाहे तो नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. हे तुम्हाला येऊन सांगून राहिले की बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे. उभं 80 वेळा बाबासाहेबांचं संविधान कोणी तोडलं? आणीबाणीच्या काळामध्ये संविधानाची तोड कोणी केली? आणि राजीव गांधींचं युट्यूबवर भाषण उपस्थित आहे की आम्ही संविधान बदलवू, आणि आम्हाला बदनाम करतात. बाबासाहेबांचं नाव घेऊन बदनाम करतात. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. मुसलमानांना सांगतात ये बीजेपी वाले खतरनाक है, ये चुनकर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे, सुरक्षित रहना है तो पंजे पर मोहर लगाओ. मला सांगा, उज्ज्वला योजनेचे गॅसचे सिलेंडर सगळ्यांना मिळाले, भेदभाव झाला? आयुष्य योजनेत फायदा सगळ्यांना मिळाला, भेदभाव झाला? सगळ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे मिळाले, भेदभाव झाला? रेशनचं धान्य सगळ्यांना मिळालं, भेदभाव झाला? नाही झाला. पण मुद्दा म्हणून खोटा प्रचार करतात. कुठल्याही अपप्रचारावर विश्वास ठेवू नका. आणि रामदासजींना पुन्हा एकदा प्रचंड मताने विजयी करा. आणि तुमच्या विकासाचं जे मॉडेल आहे, जी नीती आहे, ज्याच्यामुळे शेतकरी शेतमजुराचं भविष्य बदलणार आहे, ती धोरणं त्याला शक्ती देण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला विजयी करा, रामदासजींना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. माझ्याबरोबर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार.